गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज आम्ही करणार आहोत अधिक मासमध्ये आईची ओटी भरतात ना, तर आम्ही तो कार्यक्रम आज करणार आहोत. तर आम्ही आता सगळे एकत्र आलेलो आहोत, फक्त आम्ही त्यांना सांगितलेलं नाही. तर आता आम्ही बाहेर डेकोरेशन वगैरे करतोय, तर ते थांबा मी तुम्हाला दाखवते. आपण बघत आहोत आज एक सुंदर अशा कार्यक्रमात. तारीख आहे 12 जून 2026, वार शुक्रवार. आणि या शुक्रवारच्या दिवशी एक असा सरप्राईज कार्यक्रम ज्याचं नाव आहे आईची ओटी. अधिक मासाचा महिना आहे आणि त्या अधिक मासाच्या महिन्यात आईची सुद्धा ओटी भरली जाते. त्याचबरोबर जावयांचा सुद्धा सन्मान राखला जातो. त्याचप्रकारे हे आमच्या 2 शेफ आहेत आणि आज आम्ही गाईस चिकन अक्षता अश्विनी आहेत, कोमल आहेत आणि या तिघी मिळून आज त्यांच्या आईंसाठी आणि त्यांच्या हजबंडसाठी खास चिकनचं जे आपण बघतोय तयारी करत आहेत. आणि पुढे येऊन सन्मान्य उषा वायचळ जे आहेत त्या देखील तयारीला आपला हात देत आहेत एकदम. आणि त्याचप्रकारे सार्थक आहे, जो चाय पित आहे, अमर चाय पित आहे. दाजी आमचे बसलेत आणि दाजी आणि मी आणि संस्कृती आम्ही सर्वांनी मिळून मी वा वा बघा गाईस, बघा किती खोट मी केलं हे डेकोरेशन. मी आणि जिजूनी आणि असे छान हे करणार. ओके, ही अशी तयारी संपूर्ण झालेली आहे. अजून याच्यामध्ये जावयांचा सन्मान राखण्यासाठी सुद्धा आपण अधिक मासाचं अजून लावलं नाहीये. जावयांचा पण आज आम्ही कार्यक्रम करणार आहे. ओटी भरणार आहोत. आई म्हणजे सन्मान्य मंगल माटेकरजी, सन्मान्य शकुंतला कडोजी आणि सन्मान्य संगीता माटेकर. तिघांना असं सांगितलेलं आहे की एक कार्यक्रमानिमित्त ते इथे येणार आहेत. त्यांना खरं माहिती नाहीये आणि ते जेव्हा येतील एक एक करून त्यांना सरप्राईज देणार आणि ते असे अशक्य होणार आहे, काय आश्चर्य होणार आहे, आश्चर्य असा कार्यक्रम असणार आहे. तर येस, सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आपण परत भेटू. आता वेळ झाले 7:30ला ते येणार आहे. 7:30ला आपण परत भेटू आणि परत एकदा ब्लॉग आपण तिथून रेझ्यूम करू. तोपर्यंत बाय. गाईज, आता आपण ज्यांची वाट बघत होतो ते आता आलेले आहेत. तर मी थांबा तुम्हाला त्यांची रिएक्शन दाखवते. कसं वाटलं सरप्राईज? कसं वाटलं? बसा आता, बसा. आता बोल, हाय बोल. गाईस, हा बघा आमचा इकडे बघ. A few moments later. तो गाईस, तुम्ही बघू शकता या प्रकारे आमचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. ही सगळ्यात मोठी बहीण आहे त्यांची. हा व्लॉग आहे, व्हिडिओ एकाने काढा. गाईज, सो हे नेक्स्ट बहीण त्यांची मधली बहीण, त्यांची मुलगी. त्यांना 2 मुली आहेत, एक ही ते एक आणि एक आहे. अरे दीदी गाणं लाव ना.
म्हटलं जायचं लग्नासाठी साडी आवडली ना मम्मी ते वरती सरचं हे छान होतं झालं ते मला पाठवून पदर दे टाळ्या वाजवा चला. अरे टाळ्या वाजवा. गाईस ही त्यांची दुसरी मुलगी करते आता. दे गाईस ही एकदम शेवटची बहीण म्हणजे लास्ट बहीण. ह्या तिघी बहिणी आहेत. छोटी बहीण हा सगळ्यात छोटी बहीण. हा खरं परत कर ना. अरे नाही घेतले. अरे घेतले नाही त्याची रिएक्शनच कॅप्चर नाही झाली. घे चल कर ना एकदा आवडतं घे चल. कसं वाटलं अरे काय करतेय दीदी. आपल्याला विचारलं म्हटलं काय देऊ तुझा वय प्लॅन अक्षताच आहे पण सगळ्यांनी खूप चांगला एक्झिक्यूट केलाय तो. विचार अक्षतेच्या मनाला आलेला त्याच्यामुळे मला डबल करावं लागतंय. तिने पहिला गेल्याबद्दल मी तो ओरडली पण बॉक्समध्येच राहते. ए मम्मी तिकडे बघा. गाईज आपला हा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. तर आता इथून पुढचं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेनच. पण आता सध्यासाठी बाय. सो गाईज तुम्ही बघा की बेडरूममध्ये सगळे जीजूची गँग बसली आहे. जीजू गँग. सो गाईज आता मी अधिक मास हा जावयांचा सण सेलिब्रेट करतोय. सण लेक जावयाच्या कौतुकाचा. अरे ते आणलेलं त्याच्यात लावायचं ते वेगळं होतं बट त्याचं नाही तुमच्याकडे ते तुम्ही आणलेलं गाईज यांचे आहेत ना ह्यांना 2 मुली आहेत. तर ह्यांचे 2 जावई आहेत. ही त्यांची मोठी मुलगी आहे. पेढा चाल ते कुठे आहे ते काय काढताय कॅशबीस काढताय काय मावशी हे नाकावर मावशी हळदी फोटोज पण काढतोय माय मोबाईल. तर गाईज ह्यांनी जावयाला चांदीचं ब्रेसलेट दिलं जावयांना. जावई बापूला काका काका ओके डन. फोटो काढायला इकडे इकडे काढायचं इकडे बाबा त्या इकडे नारळ व्यवस्थित ठेव. ठीक आहे आणि परत माझ्या साखरपुड्याची आठवण होत असताय थोडी थोडी.
मी घालते. बसले झूम करू नका, ब्लर होतंय रे म्हणून मी झूम नाही करत. रिमोट कुठे रिमोट? कोमल रिमोट पाहिजे सो गाईज ही त्यांची दुसरी मुलगी आणि हे त्यांचे दुसरे जावई. छान असा हा जोडा आहे. ती संतूर मम्मी पप्पा आहेत हे दोघं. दूर मम्मी पप्पा. यांचा पोरगा आतमध्ये बेडरूम मध्ये बसलाय. आणि आपण बघत आहोत संतूर मम्मी पप्पा ना. संतूर मम्मी पप्पा यांना 5 वर्षाचा असं यांचा प्रोडक्ट झालेला आहे. पण अजून पण हे 7 पण अजून पण हे यंग वाटतात दोघेही. म्हणून आम्ही त्यांना संतूर देव- मम्मी पप्पा हे केले. देव करो अजून असेच यंग वाटत राहो. आणि आपण बघतो की जावई हसतायत, प्रेमापोटी हसतायत. आधी मराठमोळी ज्याला आपण म्हणतो सन्मानाची टोपी ही देखील त्यांनी घालावी. आणि आता आपण बघतो की मराठमोळा लुक असा आलेला आहे जावया बापूंना. थांबा, काही गडबड करू. ब्रेसलेट घाला पहिला. नाही, पहिले देऊ दे. द्या पहिला. आणि हा मान सन्मान राखला जात आहे इकडे. 1 मिनिट हा कुणाचा आहे? थांबा फोटो काढू दे. 1 मिनिट 1 मिनिट. थोडं जवळ या. काका असं आहे थोडं हां बस. हे सगळं आलं पाहिजे. हे 1 सेकंड असं करा. आणि अरे डापडा कपड्यावर. द्या गं, हे टोपलीत घे. योगी ते घे ना ते. इकडे द्या कपडा. बघू ते. ठेवा, टोपलीत ठेवा. डाग नको पडायला. अहो ब्रेसलेट दाखवू. ब्रेसलेट दाखवा तिला. हा. दाजी नमस्कार. बरं नाही. गाईज ह्यांना एकच मुलगी आहे, मग ह्यांचा हा एकच एकुलता एक जावई. कसं बघतोय. हा त्यांचा मोठा मुलगा आणि तो हा, त्यांचा हा. छोटा. हा ह्यांचा छोटा मुलगा. प्रोडक्ट 1 प्रोडक्ट 2. हा. भूक लागली असेल. हां असं किंवा सर्वांना येते. आणि सासूबाई प्रेमाचा वर्षव करताना तर तू घे ना बोलायला. बोलायला सांग. जरा गरम घे ना. बोल ना मागून. तो बोलत होता ना काहीतरी बोल ना. चांगला तू बोल ना जरा. बोल थोडस. असंच बोल. बघा गाईज ह्यांचं हे मोठं पोरगं लई जागावे लई. आणि तिकडे बघा हे फोटो. आणि आपण बघत आहोत की असं मावशी यांचे एकमेव हे जावई आहेत आणि त्यांना अधिक मासचा पुजताना अधिक मासात त्यांचा सन्मान करताना आणि ह्या सणाला जसं म्हणतात की एकदा बोल सण लेक जावयाच्या कौतुकाचा. आणि या कौतुकानिमित्त जावयांचं कौतुक करताना सासूबाई आणि लेकीचं कौतुक करताना सासूबाई आपण बघत आहोत. त्याचप्रकारे आपण दृश्यामध्ये बघत आहोत की त्यांचा मोठा प्रोडक्ट म्हणजे मोठा पोरगा आणि त्या पोरगाचे छोटे बंधू म्हणजेच विघ्नेश तिथे आहे. थोडं गरम होत आहे पण आपण बघत आहोत की हृदयात जरी शरीर दृष्टीने आपण गरम होत आहोत तरी हृदयात मात्र थंडक आहे, कारण की त्याप्रकारे सन्मान होत आहे. आणि ही सन्मानाची टोपी परत आपण बघतोय, मराठमोळी टोपी ही घातलेली आहे. आणि सन्माननीय काकांची जागा काकांनी घेतलेली आहे.
काही त्यांचं पण गिफ्ट हेच आहे ब्रेसलेट. सेम गिफ्ट. आणि याच प्रकारे सर्वांना सारखेच. यांना देखील असं चांदीचं आपण बघत आहोत दाखवलं नको तुम्ही. ब्रेसलेट दिलेलं आहे. मग आमची जावयाबापूंना विनंती आहे की त्यांच्या हातातला कडा काढावा आणि चांदीचं ब्रेसलेट घालावं नेहमीसाठी. सो गाईज आता माझ्या मम्मी पप्पांचं करतायत. मम्मीची ही सेकंड आत्या आहे. काय ती आत्या होती ती छोटी आत्या, ही मधली आत्या मम्मीची. तुम्ही का माझ्या मम्मीची सगळ्यात मोठी आत्या आहे. आणि आपण बघत आहोत की आमच्या परिवाराचे पहिले जाव आहे ज्यांना नावच दाजी पडलेलं आहे. बालपणापासून आम्ही ज्यांना दाजीच बोलत आहोत ते आज अधिक मासाच्या या कार्यक्रमानिमित्त त्यांचा देखील सन्मान आणि मानचिन्ह देऊन त्यांचा देखील आपण स्वागत आणि पेढा असा गोड भरवलेला आहे. प्रेमाचा पेढा प्रेमाच्या पोटी त्यांनी त्यांच्या पोटात घेतलेला आहे. आणि त्याच प्रकारे रामकृष्ण हरी बोलून असा सन्मान राखला गेलेला आहे. आणि अशी ओटी देखील भरलेली आहे. तू यांना इंट्रोडक्ट नाही केलंस, ते कोण आहेत? ते आहेत जी ब्लॉग बनवते त्यांची मातोश्री सन्मान्य उषा वायचळजी आणि जी ब्लॉग बनवते त्यांचे पिताश्री सन्मान्य अनिल वायचळजी, जे आमच्या संपूर्ण परिवाराचे दाजी म्हणून ओळखले जातात. काही अधिक मासमध्ये कोण येथे कोण लागणार? हां, मामा भाच्यांना पुजतो. मग तोच कार्यक्रम चाललाय आणि मामी पण आहे त्यांची. हां, थोड्याच वर्षात का दिवसात? जाणार आवाज जाणार. थांब ना. हे माझे पप्पा. मुलांचा इकडून काढा आशीर्वाद. हा वा, टाळ्या वाजवा. आमच्याकडे करा असं अशी अशी दोन्ही तो पण काहीच अशा प्रकारे आमचे सगळे कार्यक्रम झालेले आहेत. तर आता आम्ही जेवू आणि जमलंच तर दाखवेन तुम्हाला. तर आता मी तुम्हाला दाखवते. मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं ब्लॉगमध्ये की आता आम्ही चिकन करतो. मग चिकन बनवून झालेलं आहे. तर आता आम्ही जेवण घेऊ. तर मी थांबा, मी तुम्हाला दाखवते. आमचं चिकन रेडी झालेलं आहे. हां हां, हे गाईस तुम्ही बघू शकता कसे सगळे पंक्तीचे जेवायला बसलेले आहेत.
सो गाईज अशा प्रकारे आमचं जेवणही झालेलं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.